नमस्कार, मी सारिका आणि फ्रेश तुमच्यासाठी सोप तयार झालेले आहेत। हा आहे केसर चंदन सोप आणि हा आहे पपाया सोप। तर चला झट्ट दिवशी उठा आणि पट्ट दिवशी फ्रेश सोपसाठी ऑर्डर करून टाका। हा पपाया सोप आहे, पण ह्याच्यावर सूर्यग्रह निर्धारित आहे, त्यामुळे ज्यांना सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांसाठी हा सोप अतिशय सुंदर आहे। त्याचप्रमाणे ज्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत आहेत, वैवाहिक जीवनामध्ये किंवा लग्न ठरत नाही आहे, गुरुच्या ग्रहाच्या कोणत्याही अडचणी येत असेल तर तिथं हा केसर चंदन सोप हा उत्तम आहे। तर झट्ट दिवशी उठा आणि पट्ट दिवशी ऑर्डर करा की आपल्याला दोन्ही सोप हवे आहेत का एक सोप हवा आहे। ऑफर नाही आहे, फक्त तयार ताजा माल तुम्हाला फक्त मी दाखवत आहे। तर चटकन येऊन पटकन बुक करू शकता। नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर एक स्माइल गरजेची आहे, एक स्माइल ताईसाठी, एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी। युनिवर्समध्ये जे तुम्ही थ्रो कराल ते सगळं तुम्हाला मिळतं, म्हणून आनंदी राहा, एक स्माइल देत जा, म्हणजे युनिवर्स तुम्हाला बदलून फक्त स्माइलच देईल, सुखच देईल, दुःख तुमच्यापासून दूर राहतील। दुःख दूर होण्यासाठी आपल्याकडे अनेक सारे प्रोडक्ट्स आहेत आणि अनेक छान ऑफर त्याच्यावर चालू असतात। तर दुपारी 1 ते 4 मी ऑनलाईन असते, वरती दिलेल्या नंबरवरती जरूर येऊन संपर्क साधा। तुमच्या सगळ्या दुःखांना सोल्युशन आहे तिथं, त्याच्यामुळं तिथं या आणि माझ्याशी संपर्क साधा। महिना जाऊ शकतो माझ्यापर्यंत पोहोचायला, 2 महिने जाऊ शकतात, नाही तर 2 मिनिटं पण जाऊ शकतात। खूप म्हणजे खूप आपल्याकडे गर्दी असते, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागू शकतो। तर माझ्याकडनं काहीही तुम्हाला हवं असेल तर पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, कारण माझ्याकडनं जाणारी प्रत्येक वस्तू ही तुम्हाला रेकी करून दिली जाते। मग ते साधे ब्युटी सोप असो, मी तुम्हाला परवा पण सांगितलं की ब्युटी सोप जर तुम्ही दुकानात उचलून आणला तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही, पण हा ब्युटी सोप फक्त आणि फक्त मी घडवलेला असतो व त्याच्यावर पॉवरफुल रेकी असते। तुम्ही सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, वर मी त्यांच्यात ग्रहांची पॉवर घालते, त्यामुळं आपले सोप हे सुपर डुपर हिट चाललेले आहेत आणि आणखीन चालावेत आणि आणखीन सगळेजणी सुंदर पण व्हावेत आणि सगळ्यांना ग्रहांचे प्रभाव पण मिळावेत। यासाठी सोपवर जे ऑफर आहे तर सोप चटचट खरेदी करा। आज सोपवर अजून थोडीशी ऑफर आहे, तर जरूर सोप खरेदी करा आज। तर चला, आता आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी 2 उपाय, ते म्हणजे खूप साऱ्या या गोष्टी आहेत की पोलीस केस किंवा कोर्ट केस चालू आहेत, त्यामध्ये जय मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे। दुसरी गोष्ट, वश करण्यासाठी काय केलं पाहिजे। वशीकरण हा कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू नाहीये किंवा वाईट हेतून केलं तर त्याचा उपयोग होणार नाही, पण वश करणं हे आपल्या कामासाठी की आपल्याला बॉसनं प्रमोशन द्यावं, त्यासाठी आपल्याला मुलं बघायला येत आहेत पण लग्न ठरत नाहीये, त्यासाठी वेगळ्या प्रकारे, म्हणजे वशीकरण हा शब्द वाईट नाहीये, तर वशीकरण हे वेगळ्या गोष्टीत केलं जातं। नुसतंच कुठल्या बाईला वश करणं किंवा अजून सासूला वश करणं वगैरे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या तिथं तुम्हाला काम पण करणार नाही। पण पॉवरफुल उपाय घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी, ज्यांच्या कोर्ट केस चालू आहेत आणि ज्यांना कशासाठी तरी कुठल्या तरी व्यक्तीला वश करायचंय की तुमचा पैसा अडकून पडलाय त्यांच्याकडं, ते फोन उचलत नाहीयेत, ते तुम्हाला पैसा देत नाहीयेत, त्या लोकांना सुद्धा तुम्ही वश करू शकता। किंवा जे पती पत्नी डिवोर्स पर्यंत येऊन पोहोचले आहेत त्यावेळी सुद्धा दोघांपैकी कुणीही ही गोष्ट करू शकता। अशा चांगल्या नात्यांमध्ये चांगलं तुम्हाला त्याच्यातनं काही घ्यायचं असेल तर ही रेमेडी तुम्हाला नक्की काम करणार। वाईट मनानं केलेली कोणतीही रेमेडी तुम्हाला काम करणार नाही। प्रत्येक रेमेडी असो अगर प्रत्येक वस्तू असो, तिथे तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास आणि तुमची सबुरी महत्वाची आहे। जिथं तुमच्या मनात कट्ट होतं की याचा आपल्याला फायदा होणार का, तर तिथं कधीच येत जाऊ नका आणि कधीच कुठली गोष्ट घेत जाऊ नका। जिथं ठाम विश्वास आहे युनिवर्सवर, क्रिस्टलवर, माझ्यावर, त्यांनीच फक्त माझ्यापर्यंत येत जा। मला हा प्रश्नच नकोय की याचा उपयोग होईल का शंका आली की रेकी तिथं जात नाही, त्यामुळे ते नको। तुम्ही 10 वेळा व्हिडिओ बघा, एकतर व्हिडिओ नीट बघा आणि मग वस्तू मागवा, म्हणजे त्या कशा वापरायच्या याच्यासाठी तुम्हाला मला परत फोनवर वाट बघायची वेळ नाही। मी सगळं व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं की वस्तू कशा वापरायच्या, त्यामुळे जी वस्तू तुम्ही घेताय तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं परत बघता येईल की आपल्याकडे पोहोचल्यावर ही वस्तू कशी वापरावी।
ओरा साबणला मस्तपैकी ऑफर आहे, सगळ्यांनी ओरा साबण वापरा, जे वापरतायत त्यांचं आयुष्य बदलून चाललेलं आहे, त्यामुळे ओरा सोप वापरा. मेहंदीचे रिझल्ट पॉवरफुल मस्तपैकी येत आहेत. बाहेरच्या मेहंदीसारखी माझी मेहंदी ड्राय पडत नाही. मेहंदी वापरायची पद्धत सुद्धा मी सांगितलेली आहे की बाबा आदल्या दिवशी डोकं स्वच्छ धुवा, दुसऱ्या दिवशी मेहंदी लावा. मेहंदी तुम्ही कशातही का लावू शकता आणि नंतर 45 मिनिटं मेहंदी केसावर ठेवा आणि स्वच्छ धुवा, परत तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हवं त्या शॅम्पूने तुम्ही केस धुवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक चांगली बातमी सांगते की अनियन हेअर ऑइल आणि अनियन शॅम्पू आणि स्पा हे सगळं आपण तयार करत आहोत. तर पाडव्याला याचं ओपनिंग होईल, तोपर्यंत ऑर्डर बुक करू शकता. ताई काही किंमत असो आम्हाला पाहिजे हा शब्द खाली घालून ठेवा. वाटल्यास मी किमती तुम्हाला आधी सुद्धा सांगून ठेवीन, 1-2-4 दिवसामध्ये त्याच्या किमती मी तुम्हाला सांगते. चला आपल्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे वश करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आता कोणकोणत्या गोष्टीत आपण वश करू शकतो, त्या गोष्टीसाठी काय करायचं आहे. लागणार आहे तुम्हाला दिवस गुरुवारचा. करायचा आहे उपाय 5 गुरुवार, कधीपासून पण सुरू करू शकता. पिरियड असेल, सुतक असेल, त्या गुरुवार स्टॉप करायचा, त्याच्या पुढचा गुरुवार घ्यायचा. तेच प्रश्न परत विचारू नका. काय करायचं आहे, देठा सकट केळ घेऊन यायचं आहे. गुरुवारच्या दिवशी देठा सकट केळ घेऊन यायचं आहे. गुरुवारीच केळ आणायचे. तुम्ही 3 आणा, 6 आणा, काही आणा, केळ आपल्याला एकच लागणार आहे. आणि 1 फुलवाली व्यवस्थित लवंग, 2च गोष्टी आपल्याला लागणार आहेत. काय करायचं आहे, गुरुवारच्या दिवशी केळ पहिल्यांदा देवापाशी ठेवायचं आहे. त्याला हळदीचं टिळक लावायचं आहे, म्हणजे टिका लावायचा आहे किंवा गंध लावायचा, एक बिंदी लावायची आहे हळदीची. त्याच्यानंतर रेमेडीला सुरुवात करायची. केळाला हातामध्ये घ्यायचं, त्याला अफर्मेशन द्यायच्या, ज्याला वश करायचं आहे त्याचं नाव घेऊन आणि ते काम बोलून. आता अमुक व्यक्तीकडे माझे एवढे पैसे अडकले आहेत, त्यांनी माझे पैसे लवकरात लवकर द्यावेत, त्यानं माझे पैसे लवकरात लवकर दिले, त्यासाठी थँक्यू युनिवर्स हे बोलायचं आहे. किती पैसे आहेत तो आकडा घेऊ शकता. डोळे मिळून ते मिटून तुम्ही ते तुमच्या फोनवर तेवढे पैसे आले आहेत किंवा तुमच्या हातात तेवढे पैसे आले, ती व्यक्ती आली आहे, तुम्हाला आनंदानं पैसे देत आहे. या सगळ्या कुठलंही जे वशीकरण तुम्ही कराल त्या गोष्टी डोळ्यासमोर आणा. केळ्यावर हात ठेवून या सगळ्या अफर्मेशन द्या. त्याच्यानंतर जी लवंग आपण घेतली आहे त्या लवंगेला देठापासनं 3 बोटं सोडायची. हे केळ आहे, इथं देठापासनं 3 बोटं सोडायची बरोबर. आणि इथं ज्या व्यक्तीला तुम्ही वश करत आहात त्या व्यक्तीचं त्या लवंगेनं नाव लिहायचं. नाव केळ तुटलं फुटलं नाही पाहिजे, नुसतं वरवर लिहिलं तरी चालेल. त्याचं नाव जिथं संपेल, 3 अक्षरी नावे, 4 अक्षरी नावे, संपूर्ण नाव तुम्ही नका लिहू, त्याचं नाव आणि आडनाव एवढंच लिहा. आणि ते जिथं संपेल तिथंच ती लवंग खोचून टाकायची आहे. आता हे केळ घेऊन शक्यतो म्हणजे 90% हे केळ गाईला खायला घालायचंय. गाई शुक्रग्रहाचा आहे, त्यामुळे प्रेमासाठी वशीकरण असेल, पैशासाठी असेल, गाडी लक्झरी लाईफ कशासाठी पण असेल तर ते तिथं पॉवरफुल होणार. देशी पांढऱ्या रंगाच्या गाईला हे केळ खायला घालायचं आहे. असे 5 गुरुवार करायचे. आता तुमच्या इथं गाय नाही तर तुम्ही गोरगरिबाला ते केळ दान करू शकता. लवंग तिथंच ठेवायचे, वाटल्या जास्त प्रमाणात आतमध्ये पुरून टाकू शकता. किंवा काहीच नसेल तर जिथं पशुपक्षी खातील अशा ठिकाणी, एखाद्या सुनसान ठिकाणी स्वच्छ झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे किंवा देवळामध्ये नेऊन ठेवायचं आहे. एवढ्या साऱ्या गोष्टी सांगितल्या. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे गाईला खायला घालणे. लवंगण गाईला काही होत नाही, केळ गाईला आवडतं, त्यामुळं कोणत्याही प्रकारचं कोणत्याही पशुला ह्याच्यातनं हानी होणार नाहीये किंवा तुम्ही गरीबाला देऊ शकता. या प्रकारे 5 गुरुवार करायचे. 5 गुरुवारी हीच प्रोसिजर करायची आहे. 1 केळ आणायचं, नाव लिहायचं, लवंग आणायची, इंटेन्शन द्यायच्या आणि गाईला खायला घालायचं. 5 गुरुवार मध्ये जी व्यक्ती तुम्हाला हवी आहे ती व्यक्ती तुम्हाला वश होईल. करायची इंटेन्शन चांगले पाहिजेत, त्यात पॉवरफुल तुमचे विचार घातले पाहिजेत, त्या प्रकारची स्वप्न बघितली पाहिजेत. 5 गुरुवार मध्ये मनामध्ये शंका नाही आली पाहिजे, एवढ्याशा केळानं काही होणार आहे का, काही होतच नाहीये, 3 गुरुवार गेले अजून फोनच आला नाही, हे निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात काही नाही पाहिजे. पॉझिटिव्ह विचार, हे माझं काम झालंच आहे याच ह्यानं तुम्ही राहायचं आहे. 5 गुरुवार मध्ये तुमचं काम
ज्याला कुणाला वश करून त्याच्याकडनं जे काही काम तुम्हाला करून घ्यायचं आहे ते सक्सेस होईल. 5 गुरुवारमध्ये जर तुमचे गॅप पडले तर ते पुढे तुम्ही भरून काढा. म्हणजे पिरियडमध्ये सुटकामध्ये गॅप गेले तर 2 झाले असतील तरी पुढचे 3 तुम्ही करू शकता. 5 मध्ये नाही फरक पडला, 5 मध्ये फोन यायला लागले, काय झालं तर पुढे सुद्धा अजून तुम्ही 5 गुरुवार करू शकता. आयुष्यात ज्या ज्या वेळी वेळ येईल त्या त्यावेळी तुम्ही हा चांगल्या मार्गासाठी उपाय करू शकता. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा. आता अजून एक उपाय सांगायचा आहे तुम्हाला, तो कोर्ट कचेरींसाठी. अतिशय कमेंट आहेत तुमच्या व्हॉट्सअपला की कोर्ट कचेरीसाठी काही ना काहीतरी उपाय सांगा, काही ना काहीतरी द्या. तर कोर्ट कचेरीसाठी यंत्र तयार करत आहे मी. ज्यांच्या कोर्ट केस चालू आहेत, भले त्या डिवोर्स केस असो, रानाच्या केस असो, कशाच्याही केस असो, त्यांच्यासाठी एक यंत्र तयार करत आहे मी. तर तेही थोडे दिवसात तुमच्या समोर येईल. ते यंत्र जवळ ठेवलं तर तुमची सक्सेस कामं व्हायला सुरुवात होतील. तर ते यंत्र सुद्धा तुमच्यापाशी लवकरात लवकर येईल, जर सांगेन मी तुम्हाला त्यावेळी. तर आता मी तुम्हाला उपाय सांगते, तो म्हणजे असा की आपल्या लहानपणी तुम्ही सायकल मधल्या छोट्या छोट्या गोळ्या बघितल्या असतील. आपली जेव्हा चेन पडायची त्याच्यातल्या त्या छोट्या छोट्या गोळ्या यायच्या, त्या लोखंडी जे छोटे छोटेसे बॉल असतात बेरिंग मध्ये, सायकल मध्ये, ते बॉल आपल्याला पाहिजेत 11. ते 11 बॉल आपल्याला शुक्रवारी घरी आणायचे आहेत. आणि शनिवारी त्याचबरोबर शुक्रवारी ते बॉल घरी आणताना त्याचे 11 आणा, 22 आणा, जे कसं काय मिळत असतील तसे आणा, ते मला माहित नाही. त्याच्याबरोबरच ऑइल पेंट कलरची एक छोटीशी, ऑइल पेंट कलरची एक छोटीशी लाल कलरची डबी आणायची आहे. छोटासा ब्रश आणा वाटल्यास त्याच्याबरोबर. काय करायचं आहे, त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही, आपल्याला उपाय करायचा आहे शनिवारी संध्याकाळी 7 वाजता ते बॉल घ्यायचे आहेत 11 आपल्या समोर. आणि त्याला संपूर्ण लाल रंग एखाद्या वाटीमध्ये ठेवून किंवा कागदामध्ये ठेवून लाल रंग द्यायचा आहे. त्याला वाळवायचं आहे. शनिवारी पूर्ण दिवस त्याला वाळवायचा आहे. सकाळच्या वेळी संध्याकाळी 7 वाजता, दिवसभरात कधीही रंग लावा, कधीही वाळवून ठेवा. संध्याकाळी 7 वाजता आपल्याला रेमेडी करायची आहे. तर त्या ज्या सगळ्या गोळ्या आहेत त्या गोळ्या तुम्हाला तुम्हाला किती भाग करायचे, कुठं कुठं कोर्ट कचेरीमध्ये 1-2 गोळ्या सतत तुमच्या जवळ पाहिजेत. 2 गोळ्या अशा ठिकाणी ठेवा की फक्त कोर्ट केसला जातानाच त्या गोळ्या आपल्याला न्यायच्या आहेत. 2 गोळ्या अशा ठिकाणी ठेवा त्या घरात असाव्यात. 2 गोळ्या जर शक्य असेल, एखाद्या प्रॉपर्टीसाठी भांडण चालू असेल तर त्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन त्या 2 गोळ्या पुराव्यात किंवा त्याच्या आजूबाजूला ठेव्यात. 11 ह्याचं तुम्हाला जिथं जिथं गरज आहे, 2 स्वतःपाशी, 2 कायमस्वरूपी ज्या कोर्टाच्या फाईल आहेत त्यामध्ये जाताना न्यायच्या, येताना माघारी घ्यायच्या. त्यावेळी खिशातल्या गोळ्या सुद्धा खिशातच राहिल्या पाहिजेत. फाईल मधल्या गोळ्या बरोबर न्यायच्या, खिशात ठेवा, फाईल मध्ये ठेवा, येताना बरोबर आणायच्या, परत घरी आल्यावर फाईल मध्ये ठेवायच्या. दुसरी प्रॉपर्टी असेल तर प्रॉपर्टीतल्या प्रॉपर्टीत पुरून टाका. अजून तुमचं कशाबद्दलची केस कोर्ट कचेऱ्या चालू असेल, जर तुमची एखाद्या माणसावर कोर्ट वगैरे केस चालू असेल, जर तुम्हाला शक्य झालं या गोष्टी तर 2 गोळ्या त्याच्या दारात नेऊन पुरल्या तरीही चालतील. ते नाही शक्य झालं तर कोणत्याही सुनसान ठिकाणी त्या माणसाचं नाव एका कागदावर लिहा, त्यामध्ये त्या गोळ्या रॅप करा आणि त्या सुनसान ठिकाणी पुरून या. राहिलेल्या गोळ्या सिद्ध केलेल्या असतात त्या जवळ ठेवा. त्याचा वेगळा वेगळा वापर तुम्हाला करता येईल. करताना 11च गोळ्या घ्याव्या लागतात. काय करायचं आहे, गोळ्यांना प्रत्येक ठिकाणी सिल्वर पेपर वापरायचा आहे. सिल्वर पेपर मध्येच त्या रॅप करून आपल्या जवळ वापरायच्या. आत लाल कलर असेल, लोखंड असेल आणि वरती सिल्वरचं कोटिंग असेल. याच प्रकारे आपल्याला वापरायच्या. सिल्वर कोटिंग करून तुम्ही त्याला प्लास्टिकच्या मध्ये घालून ठेवून आपल्या जवळ ठेवू शकता. नंतर आपल्या जेव्हा हे सगळं संपेल तुमच्या कोर्ट कचेऱ्याला, आता कोर्ट कचेऱ्यांच्या सगळ्या गोष्टी संपल्यावर सगळ्याच्या सगळ्या गोळ्या जमिनीमध्ये पुरून टाकायच्या आहेत. पण ह्या सिद्ध करताना या सिद्ध करताना तुम्हाला जो मंत्र हवा आहे तो मंत्र म्हणा, किंवा कालभैरवाचा, बटुक भैरवाचा मंत्र म्हणा, किंवा हनुमान चालीसा म्हणा. कोणत्याही गोष्टी या जर मंत्र असेल कोणता तुम्ही घेत असाल तर तो मंत्र तुम्हाला 1001 वेळा म्हणावा लागेल. जर तुम्ही हनुमान चालीसा घेत असाल तर त्या ह्याच्यावर तुम्हाला 101 वेळा हनुमान चालीसा हात ठेवून म्हणावी लागेल.
कोणता बटुक भैरवाचा मंत्र घेत असाल तर ते सुद्धा तुम्हाला 1001 वेळा हा मंत्र म्हणून घ्यावा लागेल। त्यावेळी त्या बॉलमध्ये एनर्जी येईल, पॉवर येईल आणि ते तुमचं काम करेल। आता ज्या लोकांना हा तामझाम वाटतोय, हे सगळं अवघड वाटते, यांच्यासाठी मी तयार आहे। तर तुम्हाला या प्रकारच्या 11 गोळ्या सिद्ध करून वर त्याच्यावर रेकी करून तुमच्या कोर्ट कचेऱ्यांसाठी मी तुम्हाला द्यायला तयार आहे। तर हाही छोटीशी पोटली म्हणा किंवा हा उपाय सुद्धा ज्यांना गरज आहे त्यांच्या पुरताच करून मी तुम्हाला देऊ शकते। तर तुम्ही त्या पद्धतीने पण माझ्याकडे काय त्याची फी असेल किंवा किती दिवस लागतील याची चौकशी करू शकता, नाहीतर स्वतः या मंत्रांनी या प्रकारे हा उपाय सिद्ध करू शकता। अतिशय पॉवरफुल उपाय आहे, त्यामुळे हा उपाय जरूर करा। कोर्ट कचेऱ्यांमध्ये जय येण्यासाठी एक उपाय अतिशय पॉवरफुल आहे, पण तो मी यूट्यूबवर नाही सांगू शकत। तो उपाय मी प्रायव्हेटमध्ये सांगते। तर माझी जी प्रायव्हेट फी आहे ती त्या नंबरवर भरा, माझ्याशी बोला। तो उपाय हा 1000% काम करतो, तर तोही तुम्ही करू शकता। कारण इथं सांगण्यानं तुमची एनर्जी माझी एनर्जी जुळत नाही। उपाय गुप्त उपाय आहे, त्यामुळे मी डायरेक्ट सगळ्यांना सांगू शकत नाही। ज्यांना अति गरज असेल त्यांनी तिथं येऊन बोला। हे सुद्धा तुम्हाला हवं असेल माझ्याकडनं सिद्ध करून, तुम्हाला नुसतं वापरायचं असेल, तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल, तर तेवढी पॉवर तुमच्याकडे नसेल, तेवढा वेळ तुम्ही बसू शकत नसाल, तर हे सुद्धा तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता। तुम्ही सांगाल त्यावेळी मी करेल आणि तेव्हाच तुम्हाला देईल। ते काही तयार वगैरे करत नाही, कारण ज्याच्या त्याच्या नावावर मला त्या गोष्टी कराव्या लागतात। चला, आजचे पॉवरफुल हे 2 उपाय तुम्हाला कसे वाटले याच्याबद्दल छान छान कमेंट करा। परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर। 1 ते 4 साबणावर ऑफर आहे, तर यायला विसरू नका। बऱ्याच साऱ्या ऑफर चालू आहेत, या विचारा काय हवं असेल ते आणि बघा। चला, टाटा बाय बाय।